हो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे ज्योती त्याच्या दादांना सांगत असतो की हे बघा दादा, माझ्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला वाईट वाटणार नाही, पण मी त्या काय आरोप आहे हे ऐकल्याशिवाय इथून हलणार नाही. कडवूंचे गोरे म्हणून बट्टा नकोय, त्याचा अभिमान असावा. तेव्हा गोविंदराव बोलतात की अरे कोणामुळे रे तू बाजू मांडतोयस रे, असे लय पाटील बघितलं. तेव्हा गोविंदराव बोलतात की तुला म्हणलं ना मग सगुनीला बोलव. तेव्हा ज्योती बोलतो जाऊया दादा आपण, पण म्या कुठे दिसलं असेल यांना गुंडगिरी करताना. तेव्हा गोविंदराव बोलतो त्यांचं त्यांनाच ठाव. म्या काय म्हणतोय त्यासनी एकदा विचारून तरी बघू कुठे आणि कधी गुंडगिरी ते केली ते. तेव्हा गोविंदराव बोलतात की अरे कशाला, तुला सांगतोय ना चाल म्हणून, ही सोयरीगच नको, तुझं लगीन मोडलं, संगोराला सांग. तेव्हा ज्योती बोलतो की बरं झालं दादा, मला बी हेच पाहिजे होतं. दादा आपण जर गेलो तर ते लोकांनी सांगतील की फुलेंचा पोरगा गुंडगिरी करतो म्हणून. तेव्हा गोविंदराव बोलतात सांगू दे त्यासनी, त्याच्याशी काय घेणं आहे आपल्याला. तेव्हा ज्योती बोलतो नाही दादा, सांगणं, करणं आणि ऐकणं यामध्ये 4 बोटांचा फरक असतो. तेव्हा सावी आणि पाटील बाहेर येतात आणि बोलतात की थांबा. तेव्हा ज्योती आणि गोविंदराव ही पुढे येतात. तेव्हा ज्योती बोलतो की आम्ही कुणीच इथे थांबणार नाही. तेव्हा ज्योती बोलतो मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की म्या गुंडगिरी केली हे तुम्हासनी कोणी सांगितलं. तेव्हा पाटील बोलतात नुसतं गुंडगिरीच नाही, सांगणाऱ्यानं असं बी सांगितले गोविंद माळ्याच्या घरात पोरगी देण्यापेक्षा तिच्या गळ्यात धोंडा बांधा आणि पोरगी विहिरीत ढकला. तेव्हा गोविंदराव बोलतात आणखी काय सांगितलं. तेव्हा पाटील बोलतात आणि काय फुल्यांच्या घरात सुना नांदत नाही म्हणा. तेव्हा ज्योती बोलतो सांगणाऱ्याने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, आणि म्या गुंडगिरी केलेली तुम्ही कधी पाहिले. तेव्हा पाटील बोलतात पाहिली, स्वतःच्या डोळ्यानं पाहिली. तेव्हा ज्योती बोलतो तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिली. तेव्हा पाटील बोलतो आमच्या मातबानं पाहिली. तेव्हा ज्योती बोलतो बोलवा त्यांना. तेव्हा पाटील मातबाला बोलवतात आणि सांगतात की त्या दिवशी पुण्यात जे जे पाहिलं ते सांग पाहुण्यासनी, आणि ऐक मोठ्या आवाजात सांगायचं, समजासनी ऐकायला पाहिजे. तेव्हा मातबा बोलतो जी मालक. तेव्हा मातबा सांगायला सुरुवात करतो म्हणजे त्या दिवशी मी भर दुपारी पुण्यात शिरलो. पुण्याच्या पेठ्यात मी यांच्या घराची चौकशी करत फिरलो. तेव्हा मला एका दुकानासमोर लई गर्दी दिसली. तेव्हा म्हणलं काय चालू आहे म्हणून बघावं, तुम्हाला एक पोरगं मारामारी करताना दिसलं. त्या 2 माणसांना एवढं हानीत होतं. अहो एकाच्या पाठीत मडकं फोडलं त्याने. अहो त्या गर्दीत काही माणसं कुजबुजत होती. लय मारतोय सावकारासनी, माळ्याचा ज्योती आहे तो, ऐकत नाही कुणाला. महात्मा सांगतो आणि मालक हाच तो पाहुणा आहे. तेव्हा ज्योतीला हसायला येत असतं. तेव्हा महात्मा बोलतो आता हसायला काय झालं. तेव्हा ज्योती बोलतो खरं सांगताय तुम्ही, मी ज्या दिवशी सावकाराला मारलं त्याच दिवशी तुम्ही पुण्यात आलात. बरोबर सांगितलं. तेव्हा माधव बोलतो व्हायची. तेव्हा पाटील बोलतात म्हणजे आमच्या माधवने सांगितलं ते खरं आहे. तेव्हा ज्योती बोलतो एकदम खरं. मी सावकाराला त्याच्या गुंडांना चोप दिला. खरं तर मी अजून हाणणार होतो, पण मी माझा हात आवरता घेतला. तेव्हा पाटील बोलतात म्हणजे गुंडगिरी केली ते मान्य आहे. तेव्हा ज्योती बोलतो वय मान्य आहे. तेव्हा पाटील बोलतात ऐकलं का समद्यांनी, ऐकलं ना. तेव्हा ज्योती बोलतो पण पाटील एखाद्या गरीब शेतकऱ्याला वाचवताना त्याला तुम्ही गुंडगिरी म्हणत असाल तर ती मान्य आहे मला. तेव्हा ज्योती बोलतो आता मला सांगा, फाल्गुन, होळी आणि शिमगा किती महिने झालं. तेव्हा ज्योती बोलतो हा माधव किती झालं. तेव्हा माधव बोलतो 3. तेव्हा ज्योती बोलतो फसला की नाही. अहो पाटील, फाल्गुन, होळी आणि शिमगा 1च महिना झाला, पण सावकार याचं 3 महिने करून त्या भाबड्या शेतकऱ्याकडून दाम लुटत होता. हे बरं दिसतं हो पाटील. नाही ना. एका गरीब भाबड्या माया बहिणीच्या गळ्यातलं मंगळसूत्र कोण घेत असेल. आता सांगा आपला माधव त्याने त्याच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्राचं दाम देऊनही त्याला ते मंगळसूत्र मिळालं नाही, तर काय कराल तुम्ही. तर म्या बी तेच केलं, मंगळसूत्र हिसकावून तिच्या नवऱ्याला परत दिलं. आणि तुमचा माधव त्याला गुंडगिरी म्हणत असेल तर ती मान्य आहे मला. तेव्हा माधव बोलतो अहो मग ती मारामारी. तेव्हा ज्योती बोलतो गुंड सावकाराचे होते, माझे नव्हते, मी एकटाच होतो. तेव्हा ज्योती बोलतो चला दादा आता इथनं थांबायचं नाही. तेव्हा गोविंदराव आणि ज्योती रिटर्न होतात. पुन्हा ज्योती थांबून बोलतो हां, आणि ज्यानं कोणी सांगितलं असेल फुलांच्या घरी सुना नांदत नाही त्यानं येऊन बघावं. माझी वहिनी आनंदात नांदते, दादांची आणि आऊची काळजी घेते. आऊ लय प्रेमळ आहे ती, जाईजुईचा दुसरा सुगंध आहे जणू. म्हणायला ती वहिनी पण सावली, जणू सुगंधाची ओंजळत जणू. पाटील तुम्ही गावचे मालक आहात, गाव तुमच्या समोर बिनघोर आहे, न्याय निवाडा करतात. फक्त एक झालं, फुल्यांना नाही निवडता आलं तुम्हाला. तेव्हा ज्योती हात जोडतो आणि गोविंदराव आणि ज्योती निघतात. गोविंदराव बोलतात चला गाडीला बैल झुपा. तेव्हा सगुनाई येत पाटील समोर हात जोडून उभं राहते आणि बोलते पाटील पोरीचा बाप म्हणून तुमची काळजी पटते मला, तुमचा अधिकारच येतो,
आमची त्याला नाण आहे. पण अहो खरं खोटं काय हे कळलं ना तुम्हाला? माझा ज्योती गुंड नाही हो, शहाणं लेकरू आहे. अहो शाळा शिकलाय म्हणून अन्याय कळतो त्याला. अहो त्या शेतकऱ्यावर अन्याय होत होता म्हणून त्याला कळवळा आला. तुम्हाला कळवळा आला नसता तेव्हा पाटील बोलता आला असता. तेव्हा तेव्हा सगुना बोलते आणि मग त्यात माझी ज्योतीची काय चूक आहे? कसं आहे ना पाटील, सोनं पारखताना उत्तम रत्नी पारखणारा हवा, नाहीतर घोटाळा होतो बघा. तेव्हा पाटील बोलतात घोटाळा झाला सगुना अक्का. तेव्हा पाटील पुढे जाऊन बोलतात गोविंदराव, मोठी गफलत घडली हटणं. एवढा पाटील मी, लोकांचा न्याय निवाडा करणारा, आता ताईपडा घडला, चूक झाली माझी. तेव्हा गोविंदराव पाटलांचे हात पकडून बोलतात की हात नका जोडू, तुमचं काय बी चुकलं नाही. काय बापाचं काळजी तुमचं, बरोबर आहे तुमचं. पहिलं केव्हा तरी तोंड भाजलं असेल आणि काय तोंड भाजलं की माणूस ताक बी फुकून पितोय. पाटील बोलतात की तेच झालं. काय आपला काळजाचा तुकडा लोकांच्या हातात देताना बापाला लई विचार करावा लागतो. त्यापायी येळसण गडली हातातनं. गावचा पाटील म्हणून नाही, पोरीचा बाप म्हणून सांगतोय. झालं गेलं इसरा आणि हात चला. तेव्हा गोविंदराव बोलतात नाही न गं, राहू दे आता जातो आम्ही. तेव्हा पाटील बोलतात ऐका माझं, चूक झाली म्हणतोय, मोठ्या मनानं इसरा आणि चला घरात. तेव्हा लक्ष्मी बोलते अंबाबाईच पावली म्हणायची, उद्या अंबाबाईची काठी निघणार, तिनेच तुम्हा सगळ्यांनी थांबवून ठेवलं. तेव्हा लक्ष्मी सगुणाला बोलते सगुणा चला की आत. तेव्हा अक्का बोलते सगुने चल की आत, अगं चल की आत, कोपऱ्याला गुळ लावू. तेव्हा ते हसतात आणि आत जातात. तेव्हा पाटील गोविंदरावांना बोलतात आणि बरं का दादा, उद्या अंबाबाईचा सोहळा निघणारे, काठी निघणारे, तुळजापुराला जाते, बघण्यासारखा सोहळा असतो, कीर्तन असते, जर थांबा कीर्तन ऐका बघा आणि मग जा पुण्याला या. तेव्हा पाटील पुढे होतात. तेव्हा सावी लाजत असते, सावीला हसायला येतं. ज्योती सावीकडे बघतो. रात्री सगुणा बोलते भीमाबाई कसा वाटला पोरगा. तेव्हा अक्का बोलते पोरगा बोलायचं कामच नाही, लई ताप वाढे ग, मला असेच पोरं आवडतात बघ. तेव्हा सगुणा बोलते मग माझं धोरण आलं ना लक्षात. तेव्हा अक्का बोलते तू धोरणी का म्या धोरणी. अगं अंबाबाईच्या काठीला उगाच बोलवली का तुला, मला माहीत होतं तुझ्याकडे चुनचुनीत पोरग आहे म्हणून. तेव्हा सगुणा बोलते मग म्हणून तर आली मी. तेव्हा अक्का थोडी बाहेर बघते आणि बोलते उजेड दिसतंय तिकडं, पाहुणं जागा आहे का काय अजून. सगुणा बोलते अगं पुस्तक वाचत असेल, त्याला लई आवडतात पुस्तक. हे बघून सावीचे डोळे उघडतात. एकदा का पुस्तक हातात आलं ना तर तो सोडतच नाही बघ. सावीला हसायला येतं. तेव्हा सगुणा बोलते चला आपण झोपू. तेव्हा सगुणा बी झोपते, अक्का बी झोपते. तेव्हा सावी डोळे उघडते आणि गुपचूप बघते की झोपलेत का काय. तेव्हा सावी हळूच बाहेर येते. ज्योती पुस्तक वाचत असतो आणि खूप खुश असतो. सावी पाठीमागून त्याच्या उभं असते आणि लांबून बघत असते. तेव्हा सावी बोलते आपल्या मनात बोलते आपल्या जवळचं पुस्तक दाखवलं तर दाखवूया, मग समजेल त्यात काय आहे ते. तर आत्या आई काय म्हणेल, नाही नको नको त्रास द्यायला. परत सावीच्या मनात विचारतो दाखवूया पुस्तक, लय दिस आहे मनात, उद्या नाही सवड झाली तर तसंच राहून जाईल. दाखवतेच लगेच पुस्तक त्यांना, लगेच घेऊन येते. तेव्हा सावी आतमध्ये येते, पेटी खोलते आणि पेटीत तिचं ते भामात्याने जाळलेलं पुस्तक बघते, ते काढते आणि ती स्माईल करते. तेवढ्यात भामात्या खोकलत असते. तेव्हा सावी पटकन लपवून पुस्तक घेऊन बाहेर जाते. तेव्हा सावी चोरून पुस्तक घेऊन बाहेर येते. तेव्हा सावी बाहेर बघते तर ज्योती तोपर्यंत झोपून गेलेला असतो. इकडे सकाळी मस्त सावी रांगोळी काढत असते आणि ज्योती तिकडे सूर्यनमस्कार करत असतो. सगुणा बोलते की दादा चल न्यारीला बोलवता येते. तेव्हा गोविंदरावही येतात. तेव्हा सावीकडे बघून ते दोघंही शांत होतात. सावी रांगोळी काढत असते. तेव्हा ज्योती मारुती स्तोत्र बोलत बोलत सावीच्या रांगोळीवरनं चालून जातो. तेव्हा सावी बोलते अरे देवा, सगुणाही डोक्याला हात लावते, अरे मारुती राया तूच बुद्धी दिली या पाहुण्यासनी. तेव्हा ज्योती येतो मागे आणि बोलतो काय बघ काय झालं. तेव्हा सावी बोलते अहो काय काय म्हणताय. तेव्हा ज्योती बोलतो अहो मारुती स्तोत्र म्हणतोय, ज्या मारुतीने लंका जाळली त्याचं स्तोत्र. तेव्हा सावी बोलतो अहो रांगोळी रांगोळी. तेव्हा ज्योती बोलतो अहो राख रांगोळी केली त्या मारुतीने लंकेची. तेव्हा सावी बोलते बाई आता कसं सांगू यासनी. सावी बोलते अहो तुम्ही माझ्या रांगोळीवर पाय देऊन उभा आहात. तेव्हा ज्योती खाली बघतो आणि पटकन मागे सरकतो. तेव्हा सगुणा आणि गोविंदरावांनाही हसायला येतं. तेव्हा सावी बोलते आत्ता कळालं वय, मम्मी अख्ख्या वासनी काय सांगत होते, बघा बरं इसकटली का रांगोळी, काय माझं कपाळ सांगत होते. तेव्हा ज्योती बोलतो माफ करा बरं. तेव्हा सावी बोलते काय माफ करा, केवढी सुंदर रांगोळी काढली होती म्या, केवढी शोभा आली होती वाड्याला, गेली तुमच्यामुळे. अहो तुम्हाला एवढं बी कळत नाही कुठे उभं राहायचं ते. तेव्हा ज्योती बोलतो अहो म्हणाला ना माफ करा, आणि काय हो नाव काय तुमचं.
तेव्हा सावी बोलते जा म्या नाही सांगणार. सगुणाला आणि गोविंदरावांना हसायला येत असतं. तेव्हा ज्योती बोलतो असं मग म्या तुम्हाला ठमाबाई म्हटलं तर चालेल का. तेव्हा ज्योती तिथून जायला लागतो. तेव्हा सावी ज्योतीचा हात पकडते आणि गोल गोल फिरवते आणि बोलते की म्हणून तर दाखवा मग म्या बी पाटलांची लेकी म्या तुम्हाला धोंडू म्हणेल धोंडू. तेव्हा ज्योती बोलतो हां असंच म्हणाल ना. ज्या मुलीला रांगोळी कुठे काढायची ते कळत नाही ती ज्योतीला अशीच म्हणणार ना. तेव्हा सावी बोलते अहो पाहुणं कशाला उज्जत घालतायत, हेच शिकले का तुम्ही. आणि म्हणा पाहुणे लई शिकलेत हे शिकले का. तेव्हा सावी बोलते तुमच्या परास आमचं परदान भरा. तेव्हा ज्योती बोलतो कोण परदान. तेव्हा सावी बोलते बैल आहे आमचा तो, शेतातनं चालताना एक रूप त्याच्या पायाखाली येत नाही. आणि इथं बघा रांगोळी पाय देऊन उभं आणि वरमीच्याच किती. तेव्हा गोविंदराव बोलतात की सगुणा आपल्याला अशीच पोरगी पाहिजे सून म्हणून ज्योतीला सांभाळणारी. तेव्हा सगुणा बोलते वय. तेव्हा सगुणा आवाज देते सावी तू काळजी करू नकोस आपण दोघी मिळून रांगोळी काढू. तेव्हा ज्योती आणि सावी दोघं मान होकार आरती मान डोलवतात. तेव्हा सगुणा बोलते चल रे ज्योती. तेव्हा ज्योती घरात आतमध्ये जातो. सावी रांगोळीकडे बघत असते आणि नाराज असते. तेव्हा एक बाई पाटील पाटील ओरडत वाड्यावर येते आणि बोलते की माझं घर कोणीतरी पेटवलं, मी असं कोणाचं काय वाईट केलं होतं की सगळं माझ्यावर आलं. तेव्हा घरातले सगळे बाहेर येतात बघायला. जमावलेलं इडूक पिडूक सगळं समजं गेलं. पाटील आता जगावं तरी कसं. तेव्हा पाटील अक्का शांत हो. तेव्हा आम्ही आहे इथं तुला जे काही लागेल भाजीपाला पीठ सगळं समजं घेऊन जा आमच्याकडनं. तेव्हा ती बोलते एवढ्यानं काय होईल पाटील. पाटील बोलतात नको काळजी करू हे माझा जोंधळाकार पोतभर. तेव्हा लक्ष्मी बोलते मी बी 2 जुन्नर देते, अंतरा पांघरायला गोधड्या पोरा बाळांसाठी काही कापडं बी देते. तेव्हा ती बाई रडत असते की हे देवा असं का कोपलास. मोडल्या महिन्यात माझ्या लेकीचं लगीन, तिची खरेदी सामान सुमान तिचं बाशिंग समद जळून गेलं बघा. पाटील बोलता अक्का काही ना काही होईल देवावर भरोसा ठेव. तेव्हा लक्ष्मी अंतरा पांघरायच्या गोधड्या आणून तिच्याकडे देते. तेव्हा ती बोलते उपकार झाला पाटील. पाटील बोलतात माझा दुर्भाग्याला सोडून ये. तेवढा ज्योती बोलतो थांबा. सगळे ज्योतीकडे बघतात आणि तिथे आजचा एपिसोड संपतो.